कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात असा काळ येतो जेव्हा आपलेच जवळचे आपल्याला इग्नोर करायला लागतात. ज्यांच्यासोबत आपण हसलो, बोललो, वेळ घालवला तेच अचानक दूर जाऊ लागतात. फोनला उत्तर देत नाहीत, मेसेजेस पाहून रिप्लाय देत नाहीत आणि आपल्याला वाटू लागतं की आपल्यातच काहीतरी कमी आहे. पण मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण जर कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर तुम्ही काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आणि खूप छान व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. नंबर 1, स्वतःची किंमत ओळखा. सर्वात आधी हे समजून घ्या की कोणीतरी तुम्हाला इग्नोर करत आहे म्हणजे तुमची किंमत कमी झाली नाही. सूर्याला ढग झाकतात म्हणून सूर्याची चमक कमी होत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वागण्यामुळे तुमची किंमत ठरत नाही. त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या. इतरांच्या वागण्यामुळे स्वतःचं मन दुःखी करू नका. नंबर 2, सतत लक्ष मागू नका. काही लोक इग्नोर करू लागले की आपण वारंवार फोन करतो, मेसेज करतो, विचारतो किंवा सतत आपल्या डोक्यात त्यांचेच विचार असतात. हे केल्याने समोरच्याला तुमची किंमत कमी वाटू शकते. ज्याला तुमची गरज असेल तो तुम्हाला स्वतःहून तुमच्याशी संपर्क करेल. त्यामुळे खूप वेळा इतरांच्या मागे लागू नका. कधीकधी इग्नोरही करायला शिका. नंबर 3, स्वतःवर काम करा. लोक तुम्हाला इग्नोर करत असतील तर त्याचा राग करण्यापेक्षा स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही काही नवीन कौशल्य शिका, व्यायाम करा, पुस्तकं वाचा, स्वतःच्या ध्येयावर काम करा. तुमची जी स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण आजच्या जगामध्ये तुम्ही सक्सेसफुल आहात यातच तुमच्या स्वतःहून मागे लोक येतील. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त यशस्वी बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला बिझी ठेवलं तेवढं तुमचं मनही व्यस्त राहील. त्यामुळे स्वतःवर काम करा. नंबर 4, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न सोडा. जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळे लोक आवडतात. तुम्ही कितीही चांगले असलात तरी काही लोक तुम्हाला समजून घेणार नाहीत. म्हणून सर्वांना खुश करण्याच्या मागे लागू नका. शांत राहायला शिका. काही वेळा तुमचं मौनच सर्वात मोठं उत्तर असतं. जिथे तुमची किंमत नाही तिथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका. कधीकधी शांत राहून वेळ आपली उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे योग्य वेळेची वाट पहा. नंबर 6, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्या. तुमचा आनंद दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून ठेवू नका. कारण दुसरे बदलतात, परिस्थिती बदलते, पण तुम्ही स्वतःसोबत कायम असता. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांकडून जेवढी अपेक्षा केली तेवढे दुःखी होत जातो. त्यामुळे स्वतःच्या आनंदाची स्वतःनेच जबाबदारी घ्यायची असते. नंबर 7, योग्य लोकांची निवड करा. तुमच्या आयुष्यात असे लोक ठेवा जे तुमचा आदर करतात, तुमचं ऐकतात आणि तुमच्या यशात आनंद मानतात. नात्यांची संख्या नाही तर गुणवत्ता महत्त्वाची असते. कारण नाती तर हजारो सोबत असतात, पण संकटामध्ये जे सोबत असतात तेच आपले खरे सोबती असतात. त्यामुळे योग्य लोकांची निवड करायला शिका. संख्येपेक्षा गुणवत्ता कधीही महत्त्वाची असते. त्यामुळे या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. नंबर 8, भावनिकदृष्ट्या मजबूत बना. इग्नोर केलं म्हणून तुटून पडू नका. आयुष्यात प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. ही परिस्थिती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेली आहे. कारण आयुष्यात आलेले
प्रत्येक संकटातून आपण काही ना काही खूप गोष्टी शिकत असतो. त्यामुळे भावनिकदृष्ट्या तुम्ही जेवढे मजबूत असाल तेवढे तुम्ही स्वतःला अधिक मजबूत बनवू शकता. त्यामुळे खचून जाऊ नका. वेळ ही निघून जाईल. नंबर 9, स्वतःचा सन्मान जपा. जो व्यक्ती सतत तुमची उपेक्षा करतो त्याच्या मागे धावू नका. स्वाभिमान हा कोणत्याही नात्यापेक्षा मोठा असतो आणि सेल्फ रिस्पेक्ट त्यामुळे स्वतःची स्वतःनेच ठेवायची असते. तुम्ही जेवढे नात्यामध्ये गुंतून जाता तेवढे तुम्ही स्वतःला हरवून जाता आणि हे खूपदा तुम्ही जाणवलंही असेल तुम्हाला. त्यामुळे स्वतःचा सन्मान स्वतःने जपावा लागतो. नंबर 10, तुमचं ध्येय विसरू नका. लोक येतील जातील, काही साथही देतील, काही सोडून जातील, पण तुमचं ध्येय आणि तुमची स्वप्न कायम असतात. त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या यशावर केंद्रित करा. कारण तुम्ही तुमची ध्येय विसरून त्याकडे दुर्लक्ष करू नका. सतत आपल्या स्वप्नांसाठी लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी जगत राहा. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, ती गोष्ट नक्की ऐका. एका मुलाला त्याच्या मित्रांनी पूर्णपणे इग्नोर करायला सुरुवात केली. तो खूप दुःखी झाला, पण त्याने स्वतःवर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने अभ्यास केला, नवीन कौशल्य शिकली, मेहनत घेतली. काही वर्षांनी तो खूप यशस्वी झाला आणि जे लोक त्याला इग्नोर करत होते तेच लोक त्याच्यासोबत बोलण्यासाठी वेळ मागू लागले. असं हे अनेकदा आपल्याला दिसून येतं. यश हे अनेकदा सर्वात प्रभावी उत्तर असतं. त्यामुळे या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे नक्की बघा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, जर जवळचे लोक तुम्हाला इग्नोर करत असतील तर दुःखी होऊ नका. लक्षात ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर काम करा, स्वाभिमान जपा, शांत राहा, ध्येयावर लक्ष केंद्रित करा, योग्य लोकांची निवड करा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला इग्नोर करणारे लोकही एक दिवस तुमची दखल घ्यायला लागतात. त्यामुळे स्वतःवर काम करायला शिका. त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका. ती व्यक्ती तुम्हाला का महत्त्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालू नका. या जगामध्ये कोणीही बिझी नसतं. सगळं काही समोरचा व्यक्ती आपल्याला काय समजतो यावर अवलंबून असतं. जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच. आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडणं योग्य आहे, पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तीबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो. त्यापेक्षा तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. शांत राहा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून बाजूला व्हा. त्यांना वेळ द्या. हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे, कारण तुम्ही स्वतःला बदलण्यासाठी तो वेळ घ्या. आपला पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. कधीकधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते. स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणं म्हणजे सर्वात बेस्ट उत्तर आहे. त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसुकच तुमचे महत्त्व कमी होतं. जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं बंद करा. समोरच्याला
तुमची कमी जाणवू द्या, तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व समजेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की विजिट करा. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.